जय महाराष्ट्र. राज्यातील लाडक्या बहिणी ज्या की के-वाय-सी केल्यानंतर हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाहीये, डिसेंबरचाही हप्ता मिळालेला नाहीये. काल म्हणजेच 27 जानेवारी रोजी आदेश देण्यात आलेले आहेत महाराष्ट्र राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना. त्यांच्याकडे याद्या पाठवण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक जिल्हाधिकारी मार्फत कार्यालयामार्फत याद्या पाठवलेल्या आहेत, की ज्यामध्ये ज्यांचे कुणाचे ई-के-वाय-सी चुकलेली आहे आणि त्यामुळे तुमचे अर्ज बाद करण्यात आले होते. त्यांच्यासाठी री-के-वाय-सी ठेवण्यात आलेली आहे. आता ही री-के-वाय-सी करताना तुम्हाला काय करायचं आहे, यादीमध्ये जर तुमचं नाव असेल, तर तुम्हाला परत स्वतःहून अंगणवाडी सेविका ज्या की तुमच्या ग्रामीण भागात असाल, तर तुमची जिल्हा परिषद शाळा आहे तिथं, शहरी भागात असाल, तर तुमच्या जो काही प्रभाग आहे, त्यामधली जिल्हा परिषद शाळा असेल तिथं बघायचं आहे आणि अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधून तुमचं यादीत नाव आहे का ते पाहायचं आहे. जर यादीत नाव असेल आणि री-के-वाय-सी करण्याचं तुमच्याकडं ऑप्शन उपलब्ध असेल, तर तुम्हाला परत एकदा तुमचं आधार कार्ड, तुमचं बँकेचं पासबुक, पॅन कार्ड या सगळी लागणारी माहिती तुम्हाला परत एकदा अंगणवाडी सेविकेकडे द्यायची आहे. आता यांच्या मार्फत परत एकदा तुमची के-वाय-सी केली जाईल. ऑफलाईन पद्धतीने के-वाय-सी केली जाईल आणि ती चौकशी केली जाईल किंवा त्यावरती तुमची पडताळणीही होईल कागदपत्राची आणि जर योग्य असतील, तर येणाऱ्या काही काळात तुम्हाला परत एकदा जे काही अर्ज तुमचा बाद झालेला आहे, तो परत एकदा नाबाद करण्यात येईल. म्हणजे तुम्ही परत एकदा पात्र व्हाल आणि जी काही रक्कम तुमची नोव्हेंबरची आणि डिसेंबरची अडकलेली आहे ती एकसाथ मिळू शकते. परंतु ती तेव्हाच ज्यावेळेस जानेवारीचा हप्ता वितरण होईल. आता त्यासाठी एक ऑनलाईन फॉर्मही भेटलेला आहे. जर तुम्हाला फॉर्म भेटत नसेल तर काळजी करू नका. सरळ तुम्ही तुमचा हस्तलिखित अर्ज करायचा आहे, की माझं नाव हे आहे, मी इथली रहिवासी असून मला या तारखेपर्यंत, या महिन्यापर्यंतच्या हप्त्याचा लाभ मिळालेला आहे. तर आता कदाचित माझी ई-के-वाय-सी मध्ये चूक झाली असल्यामुळे माझा हप्ता रोखला गेलेला आहे. तरी विनंती करतोय, की ही ई-के-वाय-सी करून घ्यावी. ई-के-वाय-सी करून घ्यावी. असा अर्ज लिहून कागदपत्रामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमच्या बँकेचं पासबुक आणि राशन कार्ड इतक्या गोष्टी स्वतःहून जमा करून द्यायच्या तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे. आता या प्रक्रियेचा आदेश काल निघालेला आहे. त्यामुळे आता इतक्या दिवसापर्यंत अंगणवाडी सेविकाही तुमचे अर्ज स्वीकारत नव्हत्या. त्यासोबतच ज्यांचे एकल महिला आहेत, घटस्फोटित आहेत किंवा वडील नाहीयेत, यांच्यासाठीही आणखीन प्रक्रिया सुरळीत नव्हती. ई-के-वाय-सी करायला सांगून पण बऱ्याच साऱ्या महिलांना या योजनेमध्ये हप्त्याला विलंब होत आहे. तर त्यांनीही परत एकदा ई-के-वाय-सी करून घ्यावी. परत एकदा ई-के-वाय-सी अंगणवाडी सेविकेमार्फत करून घ्यावी. आता ज्यांच्या कोणाचं यादीत नाव नाहीये त्यांना प्रतीक्षा करावी लागेल. 2 कारणं असू शकतात, की पहिल्या टप्प्यात यादी नाव नसेल तर दुसरी यादी येईल का? तर त्याची शक्यता जास्त आहे. तर दुसऱ्या यादीत तुम्ही नाव तपासून पहा. नाहीतर दुसरी शक्यता अशी आहे, की तुम्ही कुठल्या ना कुठल्या कारणामुळे म्हणजे 4 चाकीवाले असतील किंवा इन्कम टॅक्स रिटर्न धारक असाल किंवा आणखीन कुठल्या कारणामुळे तुमचा अर्ज बाद करण्यात आलेला आहे. याचं काय ते तुम्हाला माहिती कळून येईल आणि त्याच्यानंतरच तुम्हाला ते त्याच्या पुढची री-के-वाय-सी करून घेता येणार. आता सरकारनं या बाबतीत एक पोर्टल डेव्हलप करणं गरजेचं आहे, माहिती देण्यासाठी, की तुम्ही अर्ज बाद झाला असेल तर अर्ज बाद झालेला आहे आणि कारण काय आहे तेही त्यावरती स्पष्ट लिहिणं गरजेचं आहे. अशी जर प्रणाली लागू केली तर लाखोच्या संख्येने ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्यांच्या की आणखीन संभ्रमात आहेत, की ते पात्र आहेत की नाहीयेत आणि हप्त्याची प्रतीक्षा करायची का नाही, त्यांनाही दिलासा मिळेल. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या री-के-वाय-सी संदर्भात जर काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. परत त्या संदर्भात काही जर अपडेट्स असतील तर मी ते तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी पुन्हा भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.